हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित भक्तिबोधामृत 84. आत्मसन्मान. सर्वसाधारण जन देहासाठी, त्याचे उपभोग शमवण्यासाठी मनाच्या मर्जीने जगत असतात. यासाठी त्यांना धन, संपत्ती, वैभव जितके जास्तीत जास्त मिळेल तितके हवे असते. त्यासाठी कसे जगावे, काय करावे, कसे करावे इत्यादीचा पाचपोच त्यांना राहत नाही. लोक पैशासाठी काय वाटेल ते अयोगिक कृत्य बेधडक करतात. अशामुळे अनेक वेळेला मानहानी सोसावी लागते, लाचारी पत्करावी लागते, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांशी संबंध येतो. याचा हळूहळू वाईट परिणाम अशा माणसाच्या मनावर, बुद्धीवर, विचारांवर आणि मग वर्तनावर होतो. सुसंस्कार लयाला जातात. हळूहळू अंगी गुन्हेगारी वृत्ती बळावते. यास्तव भक्तांनी प्रभुचरणी सेवेला दाखल व्हावे. कुटुंबामध्ये, समाजामध्ये वावर करताना त्यांच्यात राहूनही सदा मनातीत, रिपुरहित, अलिप्त, मौन, साक्षी कसे राहावे, याचबरोबर जनतेमध्ये सदा आनंदात वावर कसा करावा याची कला आध्यात्मिक वाचन, श्रवण, मनन याद्वारे तसेच संतांच्या निरीक्षणावरून, सद्गुरूच्या मार्गदर्शनावरून आत्मसात करावी. अशा प्रकारे कला अवगत झाली आहे याची कसोटी भक्ताला स्व आचरणावरून येते. त्याला सर्वत्र आत्मदर्शन होते. तो समोर असेल त्याला नमस्कार करतो. सकाळी आरशात पाहताच तो स्वदेहाला नमस्कार करतो. ही परम प्रेमरूपावस्था असते. हरि ओम.